हॅलो फ्रेंड्स, इन्फॉर्मेशन इंडस्ट्री हा टॉपिक आपण या ठिकाणी पाहत होतो. तरी इन्फॉर्मेशन इंडस्ट्री मध्ये इन्फॉर्मेशन जनरेटर्स, इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर्स, इन्फॉर्मेशन इंटरमिडिएटर्स ह्या कन्सेप्ट आपण पाहताना या इन्फॉर्मेशन इंडस्ट्री संदर्भामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ कसे येतात सेटनेट परीक्षेमध्ये किंवा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात. यातील पहिला प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत की इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीमध्ये जनरेटर म्हणजे काय. आता याचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन 4 दिलेले आहेत पहा, की माहिती साठविणारा, माहिती तयार करणारा, माहिती वितरित करणारा आणि माहिती वापरणारा. आता माहिती साठवणारा जनरेटर आहे का? नाही. माहिती तयार करणारा जनरेटर आहे का? होय. माहिती वितरित करणारा जनरेटर आहे का? नाही. माहिती वापरणारा जनरेटर आहे का? नाही. माहिती तयार करणारा म्हणजे या प्रश्नामध्येच याचं उत्तर दडलेलं आहे. कारण माहितीचे निर्माते म्हणजे इन्फॉर्मेशन जनरेटर्स जे असतात हे माहितीचे मूळ स्रोत असतात. जेथे माहितीचा जन्म होतो त्यांना जनरेटर्स असे म्हणतात. हे नवीन विचार, संशोधन किंवा सांख्यिकीय माहिती तयार करण्याचे काम करत असतात. त्यामध्ये संशोधक, वैज्ञानिक, लेखक आणि विचारवंत किंवा सरकारी संस्था जसे की सेन्सस आहे किंवा विद्यापीठामध्ये थेसिस सबमिट केले जातात. म्हणजे इन्फॉर्मेशन जनरेटर जो आहे तो संशोधक असतो. तो या ठिकाणी इन्फॉर्मेशन जनरेशन तयार करत असतो पहा. त्यामुळे जनरेटर म्हणजे मूळ माहिती तयार करणारा घटक. उदाहरणार्थ संशोधक किंवा लेखक या ठिकाणी म्हटलं जातं. तर त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते बी ऑप्शन आहे, माहिती तयार करणारा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 असा दिलेला आहे पहा, की खालीलपैकी जनरेटरचे योग्य उदाहरण कोणते? लायब्ररी, पब्लिशर, रिसर्चर आणि डेटाबेस. आता आपण मगाशी सांगितलं होतं की जनरेटर म्हणजे संशोधकांचा समावेश असतो. म्हणजे जनरेटरचे योग्य उदाहरण काय आहे? तर सी रिसर्चर आहे. लायब्ररी, पब्लिशर, डेटाबेसेस पेक्षा रिसर्चर हे जनरेटरचे योग्य उदाहरण आहे. हे आपल्याला या ठिकाणी समजते पहा, की सगळ्यात जास्त महत्वाचं उदाहरण कोणतं आहे? तर रिसर्चर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. कारण रिसर्चर नवीन संशोधन करून नवीन माहिती निर्माण करीत असतो. प्रश्न क्रमांक 3, इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर्स चे मुख्य कार्य काय आहे? तर माहिती निर्माण करणे हे तर जनरेटरचं काम आहे. माहिती साठवणे व वितरित करणे हे इन्फॉर्मेशन प्रोव्हायडरचे काम आहे. माहिती नष्ट करणे हे प्रोव्हायडरचे काम नाहीये. माहिती लपवणे हे पण नाहीये. तर माहिती साठवणे व वितरित करणे हे इन्फॉर्मेशन प्रोव्हायडरचे काम आहे. त्यामुळं याचं उत्तर जे आहे की माहिती साठवणे व वितरित करणे, त्याला प्रोव्हायडर्स काय करतो तर माहिती गोळा करून ती वापरकर्त्यांना उपलब्ध करून देण्याचं महत्वाचं कार्य जे आहे ते इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर करत असतोय बा. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, इंटरमिडायरी चे मुख्य कार्य काय आहे? तर माहिती तयार करणे हे जनरेटरचे काम आहे. माहिती साठवणे हे इन्फॉर्मेशन प्रोव्हायडरचे काम आहे. माहिती शोधून देणे व मार्गदर्शन करणे हे इन्फॉर्मेशन इंटरमिडायरीचे काम आहे. म्हणजे मध्यस्थ जो आहे माहिती शोधून देणे आणि मार्गदर्शन करणे. माहिती हटवणे हे नाहीये. तर माहिती शोधून देणे व मार्गदर्शन करणे हे इंटरमिडायरीचे काम आहे.
त्यामुळं याचं करेक्ट उत्तर जे आहे ते माहिती शोधून देणे आणि मार्गदर्शन करणे हे मुख्य कार्य इंटरमेडियरीचे आहे. सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी इंटरमिडियरी कोण आहे? म्हणजे मध्यस्थ कोण आहे? सायंटिस्ट, ऑथर, लायब्ररियन आणि पब्लिशर. तर या ठिकाणी लायब्ररियन हा वाचकांच्या गरजा आणि ग्रंथालयातील स्रोत यामध्ये माहिती शोधून देतो आणि मार्गदर्शन करतो. त्यामुळं लायब्ररियन हे याचं करेक्ट उत्तर आहे पहा. प्रश्न 6वा, तर योग्य इन्फॉर्मेशन फ्लो कोणता? आता असा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो की या ठिकाणी ऑप्शन असे दिलेले आहेत पहा, की युजर, जनरेटर, प्रोव्हायडर. जनरेटर, प्रोव्हायडर, इंटरमिडियरी, युजर्स. प्रोव्हायडर, जनरेटर, युजर आणि इंटरमिडियरी, प्रोव्हायडर आणि जनरेटर. तर इंटरमिडिएटर जो आहे म्हणजे तर हे उत्तर चुकीचं आहे. प्रोव्हायडर पहिल्यांदा उत्तर चुकीचं आणि युजर हे पण पहिल्यांदा उत्तर चुकीचं आहे. कारण जनरेटर पहिल्यांदा माहिती तयार करतो, नंतर तो प्रोव्हायडरकडे पाठवतो. प्रोव्हायडर काय करतो? मध्यस्थाची भूमिका करतो इंटरमिडियरीची आणि तो युजरकडे पाठवतो. त्यामुळे बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला त्याचा सिक्वेन्स लावा इन्फॉर्मेशन फ्लोचा असा प्रश्न या ठिकाणी येत असतो पहा. तर माहिती प्रथम तयार होते, नंतर वितरित होते आणि शेवटी वापरली जाते. त्यामुळे त्याचं उत्तर आहे ते बी हे उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, प्रायमरी इन्फॉर्मेशन कोण तयार करते? प्रोव्हायडर, इंटरमिडियरी, जनरेटर आणि युजर. तर याचं उत्तर या ठिकाणी जनरेटर हे आहे. कारण प्रायमरी इन्फॉर्मेशन जे आहे तर ते लेखक, संशोधक किंवा जनरेटर जो असतो तोच बनवतो. प्रायमरी इन्फॉर्मेशन ही मूळ माहिती असते, त्यामुळे तो संशोधक तयार करतो. त्यामुळं याचं उत्तर सी आहे पहा. पब्लिशर कोणत्या श्रेणीत येतो? जनरेटर मध्ये येतो, प्रोव्हायडर मध्ये येतो, इंटरमिडियरी मध्ये येतो का युजर मध्ये येतो? तर ऑब्विसली पब्लिशर हा प्रोव्हायडर मध्ये येतो, कारण माहिती प्रकाशित करून ती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळं पब्लिशर हा प्रोव्हायडर मध्ये येतो. 9 सर्च इंजिनचे वर्गीकरण काय आहे? जनरेटर, प्रोव्हायडर, इंटरमिडियरी आणि युजर्स. ऑब्विसली मध्यस्थाची भूमिका करते. सी हे उत्तर बरोबर आहे. तर सर्च इंजिन हे माहिती शोधून देतं, म्हणजेच ते मध्यस्थी किंवा इंटरमिडियरीचं काम करतो. प्रश्न क्रमांक 10 आहे, सेकंडरी इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस कोण देतात? तर जनरेटर देतो, प्रोव्हायडर देतो, युजर देतो का सायंटिस्ट देतो? तर सेकंडरी इन्फॉर्मेशन सर्व्हिस हा प्रोव्हायडर देतो. म्हणजे लायब्ररीकडून इंडेक्सिंग, ऍबस्ट्रॅक्टिंग सारख्या सेवा दिल्या जातात. म्हणजे काय? तर लायब्ररी इज ऑल्सो प्रोव्हायडर. पुढचा प्रश्न आहे, डेटाबेस कोणत्या प्रकारात येतो? आता डेटाबेस माहिती साठवतो, उपलब्ध करून देतो. म्हणजे डेटाबेस हा प्रोव्हायडर स्वरूपामध्ये प्रोव्हायडर प्रकारात येत असतोय पहा. पुढचा प्रश्न आहे, इन्फॉर्मेशन ब्रोकर कोण आहे? आता जनरेटर आहे, प्रोव्हायडर आहे का इंटरमिडियरी आहे का युजर आहे? तर एक लक्षात घ्या की इन्फॉर्मेशन ब्रोकर ही पेड सर्व्हिस देणारी मध्यस्थ सेवा आहे. त्यामुळं इंटरमिडियरी हे याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी प्रायमरी सोर्स कोणते? इंडेक्स, ऍबस्ट्रॅक्ट, रिसर्च आर्टिकल आणि बिब्लिओग्राफी. तर या ठिकाणी प्रायमरी सोर्स जो आहे तो रिसर्च आर्टिकल हा आहे, कारण रिसर्च आर्टिकल मध्ये इन्फॉर्मेशनची निर्मिती होते. 14वा प्रश्न आहे, लायब्ररीज कोणत्या गटात येतात?
तर लायब्ररी जनरेटर, प्रोव्हायडर, इंटरमिडियरी आणि युजर. तर माहिती साठवून ते उपलब्ध करून देतात. त्यामुळं प्रोव्हायडरमध्ये लायब्ररीज येतात आणि लायब्ररियन हा इंटरमिडियरीची भूमिका करत असतो, मध्यस्थाची भूमिका करत असतो. आता इंटरमिडियरी चे एक वैशिष्ट्य कोणते आहे? माहिती तयार करणे, माहिती फिल्टर करणे, माहिती हटवणे आणि माहिती नष्ट करणे. तर एक लक्षात घ्या की माहिती फिल्टर करणे म्हणजे माहिती निवडून तो प्रोव्हाइड करतो, त्याला इंटरमिडियरी असं म्हणतात. त्यामुळं माहिती फिल्टर करणे हा बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे पहा. तर पुढचा प्रश्न आहे, इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीमधील पहिला टप्पा कोणता? प्रोव्हायडर, इंटरमिडियरी, जनरेटर आणि युजर. तर ऑब्विसली जनरेटर सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे, कारण पहिल्यांदा माहिती तयार केली जाते. त्यामुळे इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीमध्ये जनरेटर हा महत्वाचा मुद्दा आहे. युजर म्हणजे काय? तर माहिती तयार करणारा, वापरणारा, विकणारा आणि साठवणारा. इथं प्रश्नातच उत्तर आहे पहा, माहिती वापरणारा जो असतो त्याला युजर असे म्हणतात. म्हणजे युजर म्हणजे अंतिम वापरकर्ता. जे ग्रंथालयाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर युजर सॅटिस्फॅक्शन इज द अल्टिमेट एम ऑफ लायब्ररी असं म्हटलं जातं. आता इन्फॉर्मेशन सेंटर कोणत्या गटात येते? जनरेटर, प्रोव्हायडर, इंटरमिडियरी आणि युजर. तर एक लक्षात घ्या की इन्फॉर्मेशन सेंटर जे आहे ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारं केंद्र असते. त्यामुळं बी हे उत्तर बरोबर आहे, कारण ते माहिती सेवा पुरवते, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. त्यामुळे प्रोव्हायडरमध्ये हे येत असते पहा. आता इंडेक्सिंग सर्व्हिसेसचे कार्य काय आहे? माहिती तयार करणे, माहिती शोधणे सोपे करणे, माहिती हटवणे, माहिती नष्ट करणे. तर या ठिकाणी बी हे उत्तर बरोबर आहे पहा, की माहिती शोधणे सोपे करणे. कारण इंडेक्सिंगमुळे काय होतं की कीवर्डनुसार अल्फाबेटिकली त्याचं कीवर्डनुसार डेटाबेस तयार केला जातो आणि इंडेक्स सर्व्हिसच्या माध्यमातून ती इंडेक्स प्रोव्हाइड केली जाते आणि त्यानुसार माहितीचा शोध घेणं हे अतिशय सोपं होतं. त्यामुळे इंडेक्सिंग हे महत्वाचे काम आहे. नंतर इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीचा मुख्य उद्देश काय आहे? तर माहिती सेवापर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. म्हणजे माहिती लपवणे, माहिती प्रसार करणे, माहिती नष्ट करणे आणि माहिती मर्यादित करणे. तर माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे म्हणजे माहितीचा प्रसार करणे, बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 21 नंबरचा, खालीलपैकी सेकंडरी सोर्स कोणते? थेसिस, रिसर्च पेपर, इंडेक्स आणि पेटंट. थेसिस, रिसर्च पेपर आणि पेटंट हा प्रायमरी सोर्स आहे पहा. तर इंडेक्स जो आहे तो सेकंडरी सोर्स या ठिकाणी दिलेला आहे. कारण सेकंडरी सोर्स म्हणजे काय? तर तो मूळ माहितीचा निर्देश रेफरन्स देत असतो. तर इंडेक्स हे याचं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 22, इन्फॉर्मेशन इंडस्ट्री म्हणते इंटरमिडियरीची भूमिका काय आहे? तर माहिती तयार करणे, वापरणे, माहिती जोडणे, माहिती नष्ट करणे. तर माहितीची निर्माते आणि वापरकर्ता यांना जोडतो. म्हणजे इंटरमिडियरी असतो तो वापरकर्ता, माहितीचा निर्माता यांना जो लिंकिंग करण्याचं काम करतो. त्यामुळं सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, ई जर्नल प्लॅटफॉर्म कोणत्या प्रकारात येतो? जनरेटर, प्रोव्हायडर, इंटरमिडियरी आणि युजर. तर ई जर्नल प्लॅटफॉर्म जो आहे तो जर्नल मधील आर्टिकल प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. त्यामुळे जनरेटर नाही आहे, इंटरमिडियरी नाही आणि युजर पण नाही. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते प्रोव्हायडर हे उत्तर आहे. कारण ई जर्नल हा प्लॅटफॉर्म ई जर्नल हा प्लॅटफॉर्म माहिती उपलब्ध करून देतो.
म्हणजे जर्नलमधील आर्टिकलची इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देतो. सायंटिस्ट कोणत्या गटात येतात? जनरेटर गटात येतात. कारण सायंटिस्ट हे नवीन संशोधन करून माहिती तयार करतात. म्हणजे प्रोव्हायडर, इंटरमिडिएट आणि युजर नाही आहे, तर जनरेटर या कॅटेगरीमध्ये येतात. प्रश्न क्रमांक 25. बिब्लिओग्राफी कोणत्या प्रकारात येते? प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी आणि नन. तर सेकंडरी, प्रायमरी मध्ये जनरेटरमध्ये असते. सेकंडरीमध्ये द्वितीयक माहिती म्हणजे प्राथमिक माहिती जी असते ती द्वितीयक माहितीमध्ये प्रकाशित होत असते. त्यामुळं सेकंडरी आणि टर्शरी म्हणजे बिब्लिओग्राफी ऑफ बिब्लिओग्राफी असं म्हटलं जातं. त्यामुळं माहितीची यादी देते तिला सेकंडरी सोर्स असं म्हटलं जातं. त्यामुळं सेकंडरी सोर्स हे त्याचं उत्तर आहे. टर्सरी सोर्सचे उदाहरण कोणते? डिक्शनरी, जर्नल, थेसिस आणि पेटंट. आता हे डिक्शनरी म्हणजे माहितीचा शोध हा डिक्शनरी मधून घेतला जातो. त्यामुळे टर्सरी सोर्सचे उदाहरण डिक्शनरी हे आहे. नॉलेज निर्माण कोण करते? प्रोव्हायडर, जनरेटर, युजर आणि लायब्ररी. जनरेटरच करतो. अतिशय सोपा प्रश्न आहे हा, की नॉलेजची निर्मिती जनरेटर करत असतो. इंटरमेडिअरीचे दुसरे नाव काय आहे? तर मीडिएटर, मध्यस्थ म्हटलं जातं त्याला, इंटरमिडिअरीला. म्हणजे प्रोड्युसर, क्रिएटर आणि रायटर हे जनरेटर आहेत. मीडिएटर हा मध्यस्थाची भूमिका करत असतो. इन्फॉर्मेशन फ्लो मध्ये शेवटचा घटक कोणता? तर युजर सॅटिस्फॅक्शन इज अल्टिमेट एम ऑफ लायब्ररी असं म्हटलं जातं. तर कुठलीही माहितीचा फ्लो जो आहे तो युजर पर्यंत गेल्यानंतर युजर सॅटिस्फॅक्शन होत असतं. त्यामुळे युजर हा माहितीच्या फ्लो मधील शेवटचा घटक आहे. जनरेटर, प्रोव्हायडर हे प्राथमिक आहेत. इंटरमेडिअरी जे मध्यस्थ आहे आणि युजर हा शेवटचा आहे. ऑनलाईन डेटाबेस कोणत्या प्रकारात येतो? तर ऑनलाईन डेटाबेस जो आहे तो माहिती साठवत असतो, उपलब्ध करून देतो. त्यामुळं प्रोव्हायडर मध्ये तो येतो, इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर मध्ये येतो. त्यानंतर इन्फॉर्मेशन फिल्टरिंग कोण करतं? तर हे सुद्धा इंटरमिडिअरी म्हणजे मध्यस्थ असतो, माहितीचा मध्यस्थ असतो, जसं की लायब्ररियन. जनरेटर, प्रोव्हायडर, युजर नाही आहे उत्तर. तर इंटरमिडिअरी म्हणजे योग्य माहिती निवडून देण्याचं काम आहे ते मध्यस्थ करत असतो. त्यामुळे नंतर ओरिजिनल रिसर्च कुठे आढळतो? सेकंडरी, प्रायमरी, टर्शरी, डेटाबेस. ऑब्विसली प्रायमरी सोर्स मध्ये या ठिकाणी बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. ओरिजिनल रिसर्च कुठे आढळतो? तर प्रायमरी सोर्स मधून मिळतो. लायब्ररीची मुख्य भूमिका काय आहे? माहिती तयार करणे, शोधून देणे, नष्ट करणे, विकणे. तर लायब्ररीयन वापरकर्त्याला योग्य माहिती शोधून देण्याचे काम करत असतो. पब्लिशरचे कार्य काय आहे? माहिती तयार करणे, माहिती वितरित करणे, माहिती हटवणे, माहिती शोधणे. तर लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम पब्लिशर करत असतो. त्यामुळं माहिती वितरित करणे हे याचं उत्तर आहे पहा. बी हा उत्तर ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीचा मूलभूत उद्देश खालीलपैकी कोणत्या संकल्पनेशी सर्वाधिक संबंधित आहे? तर इन्फॉर्मेशन होर्डिंग, इन्फॉर्मेशन डिस्मिनेशन, इन्फॉर्मेशन रिस्ट्रिक्शन, इन्फॉर्मेशन डिस्ट्रक्शन. तर इन्फॉर्मेशन डिस्मिनेशन हे उत्तर आहे. कारण इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे माहितीचा प्रसार करणे हे आहे, लपवणे नाही. सर्च इंजिनचे मुख्य कार्य काय आहे? तर माहिती शोधण्यास मदत करणे. म्हणजे उदाहरणार्थ गुगल काय करतं? तर माहिती शोधतं. माहिती शोधण्याचे काम जे आहे ते गुगल करतं. पुढचा प्रश्न आहे, युजरला मदत कोण करते? जनरेटर, इंटरमिडिअरी, प्रोव्हायडर आणि सायंटिस्ट. तर इंटरमिडिअरी युजरला मार्गदर्शन करते, जे मध्यस्थाची भूमिका बजावते. इन्फॉर्मेशन स्टोरेज कोण करते? जनरेटर, प्रोव्हायडर, युजर आणि सायंटिस्ट.
तर इन्फॉर्मेशन स्टोरेज हे प्रोव्हायडर करत असतात आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. डेटा ते इन्फॉर्मेशन रूपांतर कुठे होते? तर जनरेटर, प्रोव्हायडर, इंटरमिडियरी आणि युजर. तर एक लक्षात घ्या की इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर जे असतात ते डेटावर प्रक्रिया करून इन्फॉर्मेशन मध्ये त्याचे रूपांतरित करीत असतात. इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन म्हणजे काय? तर डिसेमिनेशन म्हणजे माहितीचा प्रसार करणे, म्हणजे या ठिकाणी माहिती तयार करणे, माहिती पसरवणे, हटवणे, नष्ट करणे. तर माहिती पसरवणे बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. थेसिस कोणत्या प्रकारात येतो? प्रायमरी सोर्समध्ये येतो. कारण थेसिस म्हणजे मूळ संशोधनावर आधारित असतो, त्यामुळे प्रायमरी सोर्समध्ये येतो तो. एन्सायक्लोपीडिया कोणत्या प्रकारात येतो? आता टर्सरी सोर्स आहे एन्सायक्लोपीडिया, कारण तो संदर्भासाठी वापरला जातो. त्यामुळं एन्सायक्लोपीडिया संकलित माहिती असल्याने टर्सरी सोर्स आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन ब्रोकरचे काम काय आहे? माहिती तयार करणे, सेवा विक्री, हटवणे, नष्ट करणे. तर सेवा व विक्री म्हणजे ब्रोकर हे पेड माहिती सेवा देत असतात. त्यामुळे माहिती व सेवा व विक्री हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पहा, नॉलेज सोसायटीमध्ये इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीचे महत्त्व काय आहे? कमी आहे, जास्त आहे, नाही, मर्यादित आहे. नॉलेज सोसायटीमध्ये माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे बी हे उत्तर आहे, जास्त महत्त्व आहे. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर पूर्ण लेख, संक्षिप्त सारांश, पुस्तक आणि डेटा. संक्षिप्त सारांशलाच ॲब्स्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं, म्हणजे लेखांचा छोटासा सारांश. इंडेक्सिंगचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? माहिती हटवणे, माहिती शोधणे सोपे करणे. माहिती शोधणे सोपे होते त्यामुळं, जसं की अल्फाबेटिकली इंडेक्स बनवली जाते. तर माहिती तयार करणे, माहिती नष्ट करणे हे नाही उत्तर. पुढचा प्रश्न आहे, डिजिटल लायब्ररी कोणत्या गटात येतात? जनरेटर, प्रोव्हायडर, इंटरमिडियरी आणि युजर्स. तर प्रोव्हायडर या गटात डिजिटल लायब्ररी येतात, कारण डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून देता येते, जसे की NDL आहे, नॅशनल डिजिटल लायब्ररी इन इंडिया. इन्फॉर्मेशन चेन मध्ये मध्यभागी कोण असते? जनरेटर, प्रोव्हायडर आणि इंटरमिडियरी, युजर आणि सायंटिस्ट. तर बी हे उत्तर बरोबर आहे की प्रोव्हायडर आणि इंटरमिडियरी हे दोघे माहिती प्रवाहात मध्यस्थीचे काम करत असतात. पुढचं आहे, इन्फॉर्मेशन रिट्रायव्हल कोणाशी संबंधित आहे? तर जनरेटर, प्रोव्हायडर, इंटरमिडियरी, युजर. तर एक लक्षात घ्या की इन्फॉर्मेशन रिट्रायव्ह करताना इंटरमिडियरी हे माहिती शोधून देण्याचं काम करत असतं. त्यामुळे सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 50वा शेवटचा प्रश्न आहे हा. इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीचा मूलभूत आधार काय आहे? पैसा आहे का, माहिती आहे का, मशीन आहे का, लोकसंख्या आहे? तर इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीचा मूलभूत आधार ही माहिती आहे. पहा, कारण माहितीवर आधारितच इन्फॉर्मेशन इंडस्ट्री आहे. पैसा नाही, मशीन नाही, लोकसंख्या नाही. ऍक्च्युली हा प्रश्न सोपा आहे पण महत्वाचा आहे. तर इन्फॉर्मेशन इंडस्ट्री मध्ये पूर्णपणे माहितीवर आधारित आहे. अशा प्रकारे आपण इन्फॉर्मेशन इंडस्ट्री ही संकल्पना आपण पाहिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. त्यामध्ये इन्फॉर्मेशन जनरेटर्स, प्रोव्हायडर्स आणि इंटरमिडियरीज याचे जे MCQ असतात ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. थँक्यू.